आजच्या आंदोलनात? नाही, याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे ते मोर्चा जो काढला गेला होता, म्हणजे पोलीस बळाचा वापर करून ते आंदोलन त्या ठिकाणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे कैद्यासारखी वागणूक या ठिकाणी या लोकप्रतिनिधींना दिली गेली। म्हणजे आज आपण एका बाजूला म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, या संविधानानुसार त्या ठिकाणी आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण त्या ठिकाणी आपली भूमिका मांडू शकतो, परंतु ही भूमिका दाबण्याचंच काम खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी करते। नाही, ह्याच्यामध्ये मगाशी जे पद्धतीने बोललो की ह्या बाबतीत निवडणूक आयोगानं खुलासा केला पाहिजे, तो भाजप पक्षानं करायला नको आहे। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर नितीन गडकरींनीसुद्धा याबाबत स्टेटमेंट केलं होतं, मग त्या बाबतीत त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं का? म्हणजे हे जे निवडणूक आयोग जे या ठिकाणी काम करते, हे निष्पक्षपणे काम करते का नाही, ही शंका आता निर्माण व्हायला लागली। नाही, ह्याच्यामध्ये आत्ताच आक्षेप घेतला जातो, म्हणजे पुरावे हातात आल्यानंतरच त्यांनी बोलायला त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। जोपर्यंत पुरावे नव्हते तोपर्यंत त्यांनी बोलायची भूमिकाही घेतली नव्हती। ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कालच्या मोर्चामध्ये चांगल्या प्रकारे इंडिया आघाडीचं संघटन झालेलं आहे आणि या इंडिया आघाडीच्या संघटनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।